हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चा प्रॅक्टिस सेट नंबर 34। बघा, सबट्रॅक्ट द सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट। आधीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये काय केलं आपण, जे इक्वेशन दिले होते त्यांची काय सांगितली होती, ॲडिशन सांगितली होती। या प्रॅक्टिस सेटमध्ये काय दिलं आहे, सबट्रॅक्शन करायचे। ठीक आहे, म्हणजेच फर्स्ट एक्सप्रेशन जे इक्वेशन आहे त्याच्यामधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे। ठीक आहे, बघा मी जे हे सबट्रॅक्शन आहे ते फक्त कोणत्या मेथडने सांगते, हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने। ठीक आहे, बघा काही 4xy - 9z फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं म्हणजेच -3xy - 16z। ठीक आहे, आता ब्रॅकेट ओपन करू। 4xy - 9z मायनस प्लस -3xy मायनस मायनस प्लस 16z। तर जे सेम व्हेरिएबल आहे ते काय घेऊ आपण, जवळ घेऊ। 4xy, xyचं व्हेरिएबल कोणतं आहे, -3xy मायनस 9z प्लस 16z। आणि मी आधी पण सांगितलं होतं, ज्या नंबरच्या समोर जी साईन असेल त्या साईन सहित त्याला समोर घ्यायचं। ठीक आहे, 4xy - 3xy काय येईल, एक प्लस आहे, 4 - 3 काय ते 1। मोठ्या नंबरची साईन म्हणजेच 4ला साईन कोणती आहे, प्लस, म्हणून काय 1, फक्त +1 1xy। आणि बघा काय आहे, -9 + 16, एक मायनस आहे एक प्लस आहे, काय होत असते सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरचं साईन, म्हणजे 16 - 9 काय येईल 7 आणि साईन कोणती प्लसची, कारण 16ला कोणती साईन आहे प्लस, म्हणजेच काय येईल +7z। ठीक आहे, बघा सेकंड नंबर काय 5x + 4y + 7z। सेकंड इक्वेशन दिलेलं आहे x + 2y + 3z। काय करू आपण, सबट्रॅक्शन करायचं आहे फर्स्ट इक्वेशनमधून सेकंड इक्वेशन 5x + 4y + 7z सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहा, मायनस काय येईल x + 2y + 3z। ठीक आहे, ब्रॅकेट ओपन करते। 5x + 4y + 7z, इथे काही मायनस, इथे एक्सला कोणती साईन नाही म्हणजे काय असते प्लस, प्लस मायनस काय होते -x मायनस प्लस परत -2y मायनस प्लस -3z। ठीक आहे, बघा आता सेम व्हेरिएबलवाले काय घेऊ आपण, जवळ घेऊ। 5x, एक्सचा व्हेरिएबल कोणता आहे x, 5x। आता x आहे हा घ्यायचा आपल्याला, पण एक्सला साईन कोणती आहे मायनस, म्हणजेच -x साईन पण घ्यायची सोबत। ठीक आहे, प्लस 4y, इथं कोणता आहे वायचा व्हेरिएबल -2y, मायनस साईन पण घ्यायची, इथं काय प्लस 7z मायनस 3z। ठीक आहे, आता काही 5x - x काही 5 - 1, एक्सला इथं काही नंबर नाही आहे म्हणजे काय असते 1, म्हणजे 5 - 1 काही 4x। ठीक आहे, आता इथं बघा 4y - 2y, एक प्लस आहे एक मायनस आहे, काय होत असते सबट्रॅक्शन आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजेच काही +2y। इथं काही 7z - 3z, 7ला कोणती साईन आहे प्लस आणि 3ला कोणती आहे मायनस, 7 - 3 काय येईल सबट्रॅक्शन होते 4 आणि साईन कोणती येते मोठ्या नंबरची म्हणजेच प्लस 4z। समजत आहे, बघा थर्ड नंबरचे इक्वेशन दिलेले आहे, काय करू मायनस करायचं आहे। ठीक आहे, 14x² + 8xy + 3y² मायनस सेकंड ब्रॅकेट सेकंड इक्वेशन काय 26x² - 8xy - 17y²। चला ब्रॅकेट ओपन करा, काय येईल 14x² + 8xy + 3y² मायनस प्लस -26x², इथं मायनस आहे इथं पण मायनस आहे, मायनस मायनस काय असते प्लस 8xy, इथं मायनस मायनस प्लस 17y²। ठीक आहे, आता बघा सेम व्हेरिएबल जवळ घेऊ। 14x², x²चा व्हेरिएबल कोणता आहे -26, साईन पण मायनस साईन पण घ्यायची सोबत, -26x²। इथं बघा प्लस 8xy, xyचा व्हेरिएबल कुठं आहे दुसरा, हां प्लस 8xy, नंतर y² व्हेरिएबल घेऊ जवळ, 3 + 3y²
प्लस 17y स्क्वेअर. ठीक आहे. बघा 14 मायनस 26 बघा काय आहे, प्लस 14 मायनस 26 काय होत असते, सबट्रॅक्शन होते. एक प्लस आहे एक मायनस आहे, काय होत असते सबट्रॅक्शन. आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 26 मायनस 14 काय येईल, 6 मायनस 4 2, 2 मायनस 1 1, 12 येते. पण कोणते 12 मायनस 12. ठीक आहे. म्हणजे कारण मोठ्या नंबरला कोणती साईन आहे, निगेटिव्ह. म्हणजेच मायनस 12x स्क्वेअर प्लस इथे बघा 8 प्लस 8 16xy. इथे साईनचा काही प्रॉब्लेम आहे का, नाही. दोन्ही काय आहेत प्लस आहेत. इथं पण काय आहेत, दोन्ही काय आहेत पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे 17 प्लस 3 20y स्क्वेअर. समजलं. बघा 4 नंबरचं काय आहे, दोन इक्वेशन दिलेले आहेत. काय करू आपण त्यांची सबट्रॅक्शन. 6x स्क्वेअर प्लस 7xy प्लस 16y स्क्वेअर मायनस सेकंड इक्वेशन काय येईल, 16x स्क्वेअर मायनस 17xy. आता मायनस साईनना आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. काय येईल, 6x स्क्वेअर प्लस 7xy प्लस 16y स्क्वेअर मायनस प्लस मायनस 16x स्क्वेअर मायनस मायनस प्लस 17xy. सेम व्हेरिएबलवाले जवळ घेऊ. आता एक्सची टर्म घेते आधी जवळ. काय येईल, 6x स्क्वेअर मायनस 16x स्क्वेअर आणि xyची टर्म घेते प्लस 7xy प्लस 17xy आणि y स्क्वेअरची आहे का टर्म, नाही. म्हणजेच काय लिहिते, y स्क्वेअर ॲज इट इज लिहून घेते 16y स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा काय 6 मायनस 16, एक प्लस एक मायनस आहे, सबट्रॅक्शन होते. आणि साईन कोणती, ते मोठ्या नंबरची. म्हणजे 6 मायनस 16, 16 मायनस 6 काय येईल 10. पण कोणते 10, मायनस 10. ठीक आहे. म्हणजेच काय येईल मायनस 10x स्क्वेअर. आता बघा 7xy प्लस 7xy 17 प्लस 7 काय होईल 24xy. आणि साईन कोणती, प्लस. कारण दोघांनाही काय प्लस साईन आहे म्हणून 24xy प्लस 16y स्क्वेअर ॲज इट इज. ठीक आहे. बघा 5 नंबर फर्स्ट इक्वेशनमधून सेकंड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे. 4x प्लस 16z मायनस सेकंड इक्वेशन काय आहे 19y मायनस 14z प्लस 16x. ठीक आहे. मायनसनी मल्टिप्लाय करू आतमध्ये. 4x प्लस 16z मायनस प्लस मायनस 19y. इथं मायनस मायनस इंटू मायनस काय होत असते प्लस 14z मायनस प्लस मायनस 16x. ठीक आहे. सेम व्हेरिएबलवाला जवळ घेऊ. 4x, एक्सचा व्हेरिएबल कुठं आहे इथं, सेकंड टर्म मायनस 16x प्लस 16z प्लस 14z मायनस 19y. वायची टर्म आहे का, आहे का दुसरी, नाही. म्हणून 19y लिहून घेतलं. ठीक आहे. आता बघा इथं काय 4 मायनस 16, एक प्लस आहे एक मायनस आहे, काय होत असते सबट्रॅक्शन. आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 16 मायनस 4 12 आणि साईन कोणती मोठ्या नंबरची म्हणजेच मायनस 12x प्लस 16 प्लस 14 काय येईल 30. आणि दोघांना साईन काय प्लस आहेत म्हणून इथं पण प्लस 30z मायनस 19y ॲज इट इज. ठीक आहे. ह्याला आपलं ॲन्सर. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट नंबर 34 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.